टेनिसपटू राधिकाचा वडिलांनीच 4 गोळ्या घालून केली हत्या. कारण ऐकूनच अंगाचा थरकाप होईल. राधिका यादव 25 वर्षाची हुशार आणि सुंदर राष्ट्रीय टेनिस स्पर्धामध्ये चमक दाखवलेली एक खेळाडू. तिचं स्वप्न होतं स्वतःची ओळख निर्माण करणं. दुखापतीनंतर तिने टेनिस प्रशिक्षक म्हणून नवीन आयुष्य सुरू केलं. गुरुग्राममध्ये ती स्वतःची अकॅडमी चालवत होती. तिचा आत्मविश्वास, तिचं बोलणं आणि तिच्या डोळ्यातील चमक सगळंच तिच्या स्वप्नांना पोचत होतं. पण सारी स्वप्न पूर्ण होण्याआधीच तिच्या वडिलांनी तिची गोळ्या घालून हत्या केली. या हत्येमागचं रहस्य काय याचा उलगडा अद्याप झालेला नाही. तिच्या खेळामुळे आणि अकॅडमीमुळे की रील्समुळे तिचा बळी गेला की आणखी काही कारण होते हे तपास पूर्ण झाल्यानंतरच समजणार आहे. या घटनेची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये तुम्ही पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. हरियाणामधील राधिका यादव ही एक उदयोन्मुख भारतीय टेनिस खेळाडू होती. तिचा जन्म 23 मार्च 2000 रोजी झाला होता. आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाच्या ITF दुहेरी क्रमवारीमध्ये ती 113व्या क्रमांकावर होती आणि महिला दुहेरी प्रकारामध्ये हरियाणासाठी 5व्या क्रमांकावर होती. जानेवारी 2018 मध्ये AITA ऑल इंडिया टेनिस असोसिएशन च्या 18 वर्षाखालील गटामध्ये तिने 75 ही सर्वोच्च रँकिंग मिळवली आणि सलग 11 आठवडे टॉप 100 मध्ये राहिली. महिला एकेरीमध्ये तिचे सर्वोत्तम रँकिंग 35 होते आणि दुहेरीत ती 53वी होती. तिची गणना श्रीवल्ली भामी तिरुपती, पूर्वी भट्ट आणि थानिया सराई, गोकुला मंडा यासारख्या प्रतिभावान खेळाडूंसह भारतातील उदयोन्मुख टेनिस खेळाडूंमध्ये केली जात असे. राधिका यादवचे माजी प्रशिक्षक मनोज भारद्वाज म्हणाले की हे मोठे नुकसान आहे. ते म्हणाले की राधिका लक्ष केंद्रित करणारी, शिस्तबद्ध आणि अत्यंत प्रतिभावान होती. तिने एक लोकप्रिय टेनिस अकॅडमी सुरू केली होती ज्याबद्दल तिचे वडील नाराज होते असे म्हटले जाते. अनेकदा राधिकाच्या कमाईवर अवलंबून राहण्याचे टोमणे तिच्या वडिलांना ऐकायला लागत होते. याशिवाय राधिकाला इंस्टाग्रामवर रील बनवण्याची आवड होती आणि तिच्या वडिलांना एका रीलवर राग आला आणि त्याला ती डिलीट करण्यास सांगितले असे म्हणतात. राधिका यादवला सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर बनायचं होतं. तिने एका म्युझिक व्हिडिओमध्येही काम केलं होतं आणि एल्विश यादव सारख्या कंटेंट क्रिएटर्स कडून तिला प्रेरणा मिळाली होती. पण या सगळ्यांच्या पुढे वडील दीपक हे खचून गेले होते. दीपकचा मुलीला खेळाडू करण्यास विरोधच होता, पण ती खेळात सहभागी झाली आणि तिने नावलौकिक मिळवला. स्वतःची अकॅडमीही सुरू केली. आर्थिकदृष्ट्या तिची कमाई वाढली होती. वास्तविक मुलीच्या कर्तृत्वाचा कोणत्याही बापाला अभिमान वाटला असता, पण येथे मात्र दीपकला राग येत होता. काही लोक त्याची निंदा करत होते. तू मुलीच्या कमाईवर जगतोस असे लोक म्हणत होते असे तो सांगतो. त्यामुळे तो अस्वस्थ होता. त्याला आपल्या मुलीचा राग येत होता. या सगळ्या रागातून दीपकने एक अत्यंत निर्दयी निर्णय घेतला. पण या निर्णयाची कानोकान खबर त्याने कोणाला लागू दिली नव्हती. दीपक यादवने राधिकाच्या हत्येची संपूर्ण योजना आखल्याचे कबूल केले. गुरुवार दिनांक 10 जुलै 2025 रोजी त्याने या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्याचा निर्णय घेतलाच होता. त्यासाठी त्याने पिस्तूलही तयार ठेवले होते. तो रोज सकाळी दूध आणण्यासाठी जात असे, पण गुरुवारी तो गेला नाही. त्याने त्याच्या मुलाला दूध आणण्यासाठी पाठवले तर त्याची पत्नी दुसऱ्या खोलीत आजारी असल्याने झोपली होती. राधिका स्वयंपाकघरात स्वयंपाक करत होती. सकाळचे 10:30 वाजत आले होते. राधिकाला सगळे आवरून अकॅडमीमध्ये जायचे होते. ती गडबडीत असतानाच तिचा बाप दीपक स्वयंपाक खोलीत आला. त्याने तिला पुन्हा एकदा समजावून पाहिले, पण तिने काही ऐकून घेतले नाही. आता त्या दोघात तिचे टेनिस खेळणे, अकॅडमी चालवणे, रील्स बनवणे यापैकी कशावरून वाद होता की वादाचे आणखी काही कारण होते हे अद्याप उघड झाले नाही. मात्र तिने त्याचे न ऐकल्याने त्याने पिस्तूल काढले. ती पाठमोरी होती. त्याने पाठीमागूनच तिच्यावर गोळीबार केला. तब्बल 4 गोळ्या त्याने लेकीला घातल्या. त्या गोळीबारात राधिका ठार होऊन स्वयंपाकघरात कोसळली. गोळीबाराच्या आवाजाने दीपकची पत्नी आणि त्याचा भाऊ सगळे धावत आले. तेव्हा हातातील पिस्तूल भावाकडे देत दीपकने सांगितले की राधिकाला गोळ्या घालून ठार मारले आहे. त्याचे या बोलण्याचे सगळ्यांनाच धक्का बसला. दीपकच्या भावानेच
पोलिसांना फोन करून माहिती दिली. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. एका युवा टेनिसपटूची तिच्या वडिलांनीच हत्या केल्याचे वृत्त पसरले आणि अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. असे काय कारण असेल की त्याने पोटच्या मुलीला, तेही चांगले नाव आणि पैसे कमवणाऱ्या लेकीचे आयुष्य संपवले, असा प्रश्न पडला होता. पोलीस या प्रश्नाचे उत्तर शोधू लागले. दीपक यादव याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार दीपक त्याच्या ब्रोकरेज व्यवसायातून दरवर्षी 15 लाख रुपये कमवत असे. त्याने राधिकाच्या टेनिस प्रशिक्षणावर लहानपणापासूनच 2.5 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केला होता. तथापि 2 वर्षापूर्वी राधिकाला दुखापत झाली, ज्यामुळे ती स्पर्धात्मक टेनिसमध्ये आपली कारकीर्द पुढे नेऊ शकली नाही. त्यामुळे राधिकाने टेनिस प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. तिने वेगवेगळ्या ठिकाणी टेनिस कोर्ट बुक करून क्रीडाप्रेमींना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. यासोबतच ती सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनण्याचा प्रयत्नही करत होती. राधिका 1 वर्षापूर्वी रिलीज झालेल्या एका म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली. याशिवाय ती नियमितपणे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर इंस्टाग्रामवर रील्स बनवून अपलोड करत असे. तथापि दीपक आपल्या मुलीच्या सोशल मीडियावरील उपस्थितीमुळे खूप नाराज होता. या कारणास्तव दीपकने राधिकावर वारंवार तिचे सोशल मीडिया अकाउंट डिलीट करण्यासाठी दबाव आणला. त्यानंतर काही काळानंतर राधिकाने तिचे सोशल मीडिया अकाउंट डिलीट केले. त्यानंतर दीपक राधिकावर टेनिस कोचिंग देणे बंद करण्यासाठी दबाव आणत होता. त्याने स्वतः त्याची मुलगी राधिकाच्या प्रशिक्षणासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले होते. परंतु गावातील आणि समाजातील लोकांच्या टीकेला आणि टोमण्याबद्दल तो खूप संवेदनशील झालेला होता. म्हणून तो अनेकदा त्याच्या मुलीला तिचे अकॅडमी बंद करण्यास सांगायचा. पण राधिका तिच्या स्वप्नाशी वचनबद्ध होती आणि ती सतत तिच्या वडिलांना विश्वास ठेवण्याची विनंती करायची. ती वडिलांना म्हणायची, तुम्ही माझ्यावर 2.5 कोटी रुपये खर्च केले आहेत. मी ते पैसे वाया जाऊ देणार नाही. मी माझ्या टेनिस प्रतिभेने आणि अनुभवाने इतर तरुणांना टेनिसमध्ये प्रशिक्षण देईन. ते ऐकत नसल्याने मी हा निर्णय घेतला, अशी कबुली दीपक यादव याने दिली आहे. मात्र मुलीच्या खेळासाठी लाखो रुपये खर्च करणारा बाप अकॅडमीला कशासाठी विरोध करेल? स्वतः लाखो रुपये कमवणाऱ्या पुरुषाला मुलगी कर्तृत्ववान असल्याचा अभिमान कशासाठी वाटेल? तिचे सोशल मीडियावर केवळ 69 फॉलोअर्स आहेत. याचा अर्थ ती इन्फ्लुएन्सर नव्हती. मग कशाचा राग होता? व्हिडिओ अल्बम तिने केला असला तरी तो एकच होता. त्याच्या चित्रीकरणावेळी तिची आई तिच्यासोबत होती. मग काय कारण असावे? याचा शोध आता पोलीस पुढे घेत आहेत.